नमस्कार. आवाज महाराष्ट्राच्यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातल्या लॉकडाऊनची शिथिलता किंवा त्याचे निर्बंध हळूहळू हटवण्यासंदर्भामध्ये सरकार नेमकं विचार काय करत आहे. अनलॉकची प्रक्रिया करण्या म्हणत असतानाच तत्वतः अनलॉक करत असताना सगळीकडे लॉकडाऊन पुन्हा तसं जैसे थे ही परिस्थिती पाहायला मिळाली आणि सरकारमध्ये काल किती बेबनाव आहे, किती गोंधळ आहे ह्याचं एक कारण समोर आलं. ते असं की विजय वडेट्टीवार जे मदत पुनर्वसन मंत्री आहेत राज्याचे, यांनी प्रेस घेतली मुंबईमध्ये आणि सांगितलं की अमुक अमुक 18 जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे आम्ही निर्बंध शिथिल करत आहोत, अनलॉककडे नेण्याची प्रक्रिया सुरू करत आहोत आणि काही टप्पे साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट तपासून पुढे इतर जिल्ह्यांमध्ये त्या 3 ते 4 टप्प्यांमध्ये आम्ही शिथिलता आणण्याचा प्रयत्न करतोय. एवढं बोलून ते फ्लाईटने नागपूरला पोहोचेपर्यंत इकडे मुख्यमंत्री कार्यालयाने आणि माहिती जनसंपर्क विभागाने एक परिपत्रक काढलं की असा कोणताही निर्णय सरकारच्या पातळीवर झालेला नाही, प्रस्ताव विचाराधीन आहे. नंतर नागपुरात जाऊन विजय वडेट्टीवार म्हणाले की नाही या गोष्टीला तत्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री याच्यावर सही करून उद्या दुपारपर्यंत या गोष्टी सगळ्या क्लिअर होतील आणि लोकांना जी आहे ती योग्य माहिती मिळेल. पण या सगळ्यामध्ये जो काही गोंधळ पाहायला मिळाला त्याच्यावरून फार काही आलबेल आहे असं चित्र मानायचं का असा प्रश्न पडला. त्यामुळे याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार. आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आहेत नागपूरवरून, आपल्यासोबत शिवसेनेच्या प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे आहेत आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहेत. मी सुरुवात अतुल लोंढे आपल्यापासून करतो. ज्या प्रकारची वक्तव्य विजय वडेट्टीवारांकडनं आली हे पाहिल्यानंतर सगळं काही आलबेल आहे असं म्हणायचं का? नाही, सगळं काही ऑलवेल आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही आहे. आपत्ती व्यवस्थापन परिषदेची बैठक झाली. आपत्ती व्यवस्थापन परिषदेने अनलॉक करण्यासंदर्भातले सगळे निर्णय घेतले. आता ह्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, 4 विभागाचे सेक्रेटरीज आणि 4 इतर सदस्य आहेत. या सर्वांनी त्याच्या संदर्भातला जो आहे तो एक आलेख ठरवला आणि आलेख ठरवल्यानंतर 10वी-12वीच्या परीक्षा संदर्भामध्ये जाहीर करायचं होतं. हा सगळा आलेख ठरवल्यानंतर सन्माननीय विजय वडेट्टीवार साहेब जे आहेत त्यांनी या संदर्भामध्ये प्रेसला जी आहे ती माहिती दिली. आता फक्त प्रश्न एवढाच होता की तो कधी घ्यायचा. आता कधी घ्यायचा हा कर्णधार म्हणून मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्र्यांना जर मंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला असेल आणि त्याच्यावर त्यांना त्यांचा जर डिस्क्रिशनरी पॉवर वापरायचा असेल तर ते नक्की वापरू शकतात. कदाचित असं होऊ शकतं की त्यांच्याकडे काही ऍडिशनल माहिती आली असेल की आपण 2 दिवसांनी किंवा 3 दिवसांनी हा निर्णय घ्यावा, अशा पद्धतीची काही माहिती आली असेल, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं की अजून हा निर्णय झालेला नाही. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे की जी घोषणा वडेट्टीवार साहेबांनी केलेली आहे त्या संदर्भातले निर्णय जे आहे ते आपत्ती व्यवस्थापन परिषद जी आहे त्याच्या अंतर्गत झालेले आहेत. नाही, आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत निश्चितपणे झाले. पण मनीषाताई, ज्या प्रकारे काँग्रेसने हा निर्णय जाहीर केला, नंतरनं मग सांगितलं गेलं की नाही अजून मुख्यमंत्र्यांनी याच्यावर निर्णय घेतला नाही, लगेच मंत्री म्हणाले की नाही तत्वतः मान्यता दिली आहे, पण हा विनाकारण बेबनाव समोर येतोय. म्हणजे याचा अर्थ असा म्हणायचा का की काँग्रेसला फार काही स्थान दिलं जात नाही सरकारमध्ये, अशी एक वेगळी चर्चा सुरू झाली. याला नेमकं कारणं काय आहेत? म्हणजे मुख्यमंत्र्यांची घोषणा होईपर्यंत काँग्रेसने थांबायला हवं होतं की वडेट्टीवारांनी थोडी घाई केली? नाही, मला एक सांगा की बेबनाव आहे किंवा असं चित्र निर्माण होतंय, ते कोण निर्माण करतंय चित्र? आम्ही तर असं चित्र निर्माण करत नाहीये किंवा काँग्रेसही करत नाहीये. आणि हे चित्र किंवा काहीतरी गोंधळच झालाय आणि खूप मोठा विषय झालाय असं कोण बोलतंय? कदाचित विरोधी पक्ष बोलत असतील किंवा प्रसार माध्यम बोलत असतील. नाही, प्रसार पण माध्यम असं समोर आल्याशिवाय काय काही बोलत नाही. झालंय? प्रसार माध्यम ते मनाने काहीच कसं? बोलत नाही मनीषाताई. तत्वता मान्यता, वडेट्टीवारांच्या आता हा शब्द मुद्द्यावरूनच जो आहे, माध्यमांनी बातमी केली. प्रसार माध्यम मनाने काहीच बोलणार नाही. नाही, पण एखाद्या गोष्टीच्या किती म्हणजे पराचा कावळा करणं हे तर आपण करूच शकता ना. आणि नाही नाही एवढा नाही, मोठा तो अजिबात काही नाही. विषय नाही का. काय तत्वता मान्यता, तत्वता हा शब्द होता तो तिकडे. आता आज माननीय अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी देखील याचं स्पष्टीकरण दिलंय. श्रेयवादासाठी बघडे लढाईत नाहीये. तिन्ही पक्ष जे आहेत ती एकत्र मिळून पॅन्डेमिकशी लढा देत आहेत. आपला मुख्य शत्रू कोरोना आहे. आमचा मुख्य शत्रू कोरोना आहे. आमचे विरोधी पक्ष पण आमचे शत्रू नाहीयेत. आता सध्या आपल्या सगळ्यांचा शत्रू एकच आहे, कोरोना, आणि त्याला हरवायचंय. आणि त्याला हरवताना जर का एखादा शब्द इकडचा तिकडे झाला आणि मंत्री विजय वडेट्टीवार त्यांनी त्यांना वाटलं की असं एक माहिती द्यावी, आपत्ती व्यवस्थापनाची बैठक झाली त्याच्यात असं झालं. आणि हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शेवटी कुठल्याही परिपत्रकावर
चीफ सेक्रेटरीची सही, मुख्यमंत्री त्यांची मान्यता आणि चीफ सेक्रेटरीची सही, हे कुठलेही एसओपी असो, काही असो, हे लॉक अनलॉक मेजर्स असतो, शेवटी त्याच्यावर मुख्य सचिवांची सही झाल्याशिवाय तो विषय ऑफिशियल मानला जात नाही, हे आपल्यालाही माहिती आहे. परंतु मंत्र्यांनी त्यांच्या कार्यकक्षेत असलेल्या विषयावर त्यांनी जर का बोललं तर त्याच्यामध्ये काही मोठी चूक नाहीये, काही गुन्हा नाही ठरतो. नाही, गुन्हा ठरत नाही. जर मंत्र्यांनी सांगितलं असेल की ही गोष्ट झाली आहे आणि लवकरच त्याची मान्यता येणार आहे, पण लगेच माहिती जनसंपर्कने पत्रक काढलं की नाही, विचाराधीन आहे, कुठलेही निर्बंध हटवले नाही आहेत, म्हणजे मग विश्वास कुणावर ठेवायचा? मुख्यमंत्री कार्यालय सांगतं त्याच्यावर ठेवायचा, मंत्री सांगतात त्याच्यावर ठेवायचा, की आपण एकमेकांशी बोलतोय म्हणून आपण एकमेकांवर विश्वास ठेवायचा कोणावरती? शेवटी जेव्हा पत्रक निघतं, फुल अँड फायनल जेव्हा सही होते, तो अंतिम निर्णय समजावा. आणि ह्याच्यामध्ये फक्त एक शाब्दिक विषय होता तो, असा काही फार मोठा विषय नव्हता. एक तत्वता मान्यता, एक इन प्रिन्सिपल एग्रीड. पण इन प्रिन्सिपली एग्री झाल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जर का कोणाला काही आपलं मत मांडायचं असेल, काही गोष्टी एखादं राहून गेली असेल, तर ती टाकता येते. म्हणून मला असं वाटतं की इंटरप्रिटेशन आपण करतो, तर ते इंटरप्रिटेशन फार घाईघाईने कशाला करा, आपण थांबावं, आपण थोडे पेशन्स दाखवावे. ठीक आहे, मी तत्वता थोडासा थांबतो या विषयाला, आपण पुढच्या विषयाकडे जाऊया. प्रवीण दरेकर, काय वाटतं की हे तत्वता एका शब्दामुळे झालेलं आहे की अजून काही गडबड झाली आहे आणि घाई झाली होती? लोकांनाही आपल्याला त्याच्यातनं मुक्त करायचं आहे, लोकांचाही रोष आपल्यावर येऊ नये म्हणून घाईघाईमध्ये वडेट्टीवारांनी तत्वता शब्द ते विसरले आणि नंतर काही तासांनी नागपुरात गेल्यानंतर ते म्हणाले माझ्याकडनं तो शब्द राहिला आहे. तोपर्यंत महाराष्ट्र सगळा म्हणाला तर चला आपण आता थोडंफार फिरायला मोकळे झालो. राजेंद्र, आपण जे म्हणालात ते खरं आहे, बेबनाव आणि गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या जनतेला खरं आहे की लॉकडाऊन उघडावा, अनलॉक व्हावा अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेची होती. व्यापारी, उद्योजक, व्यावसायिक, अगदी हातावर पोट असणारा कामगार पण त्या ठिकाणी म्हणत होता. आणि मग अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी श्रेयवादासाठी वडेट्टीवारांनी घाई केली का, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. आणि या ठिकाणी अतुल लोंढे किंवा मनीषाताई जे कारण देत आहेत त्यांनी एका प्रश्नाचं मला उत्तर द्यावं. जर त्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये निर्णय झाला, तो निर्णय झाला हे घोषित करण्याची आवश्यकता होती का? आणि जर त्या ठिकाणी आपल्याला माहित आहे की मुख्यमंत्री शेवटी फायनली शिक्कामोर्तब एखाद्या महत्वाच्या पॉलिसी डिसिजनवर करत असतो, त्यावेळेला मग घाई करण्याची काय आवश्यकता होती? आणि म्हणून मला वाटतं एका बाजूला त्यांनी तो निर्णय जाहीर केला आणि 2-2.5 तासाच्या अंतरानं नागपूर विमानतळावर आपण विजय वडेट्टीवार साहेबांची पत्रकार परिषद बघा कशी त्यांची भंबेरी उडाले की त्यांना तेच विषय फिरवण्यासाठी किती तारांबळ किंवा कसरत करावी लागत होती. आणि यामधनं एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते की आमचे मित्र अतुल लोंढे सरकारी पक्षाची बाजू, पर्यायानं आपल्या पक्षाची बाजू अत्यंत प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न करतात आणि ते म्हणतात सगळं आलबेल आहे. म्हणजे रोज अशा प्रकारच्या घटना घडत असताना सुद्धा आज त्या ठिकाणी आलबेल असल्याचं धाडस अतुल लोंढे या ठिकाणी करतात. आणि मनीषा कायंदे ताई म्हणाल्या की हा काय फार मोठा विषय नाही. ताई, आज ज्या वेळेला वडेट्टीवारांनी घोषणा केली त्यावेळेला सुटकेचा निश्वास टाकला की आता थोडंसं आम्हाला व्यापार उदीम बाहेर मोकळ्या वातावरणात फिरता येईल आणि आमचं जीवनमान सुरळीत होईल, अशा प्रकारची एक आशा लोकांना लागली होती. आणि ती लागते ना लागते तोच त्यावर विरजन पडलं. सीएमओ ऑफिसचं पत्रक आलं की अशा प्रकारचा निर्बंध कुठलेही उठवलेले नाहीत. आणि त्यामुळे तुम्हाला विषय छोटा वाटत असेल, परंतु आणि प्रसार माध्यमांवर कशासाठी आपण दोष देतोय? का प्रसार माध्यमांनी त्या ठिकाणी सांगितलं का तुमच्या मधला विसंवाद, तुमच्या मधला बेबनाव, तुमच्या मधला गोंधळ, तुम्ही काय करायचं ते एकमेकांवर कुरघोडी करा हो. महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी का भरडताय त्याच्यामध्ये, याचं उत्तर या ठिकाणी आपल्याला द्यावं लागणार आहे. मला एक गोष्ट सांगा, आपण उत्तर घेऊ बोलताना प्रवीण दरेकर, आपण उत्तर घेऊ त्यांच्याकडनं. मनीषाताई बोला. प्रवीणजी, मला एक सांगा की तत्वता एक शब्द राहिला. आता याच्यामध्ये महाराष्ट्राची जनता, त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी माननीय उद्धवजींचं आत्ताच जे फेसबुक लाईव्ह झालं 4 दिवसापूर्वी, त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय स्पष्ट बोलले की कोरोना हा काय सरकारी कार्यक्रम नाही आहे. आणि मागच्याच वेळा जेव्हा परिस्थिती सुधारली
तेव्हा हे उघडं करा, ते करा, ते करा. आम्हाला पण लोकांची तेवढीच काळजी आहे जेवढी तुम्हाला काळजी आहे. आज लोकांची रोजीरोटी बंद झाली आहे, पण एक लक्षात घ्यायला पाहिजे की मागच्या वेळचा लॉकडाऊन आणि आत्ताचा लॉकडाऊन याच्यामध्ये खूप फरक आहे. याच्यामध्ये पूर्ण ठप्प झालेलं नव्हतं. अनेक गोष्टी आपण चालू ठेवून कोरोना नियंत्रणात आणला आहे, ही दुसरी लाट. त्याच्यामुळे प्रवीण भाऊ एक लक्षात घ्या की सरकार 2 पक्षांमध्ये 3 पक्षांमध्ये बेबनाव बेबनाव तुम्ही त्याची वाट बघता ते होणार नाहीये. सरकार चाललंय, घर जसं चालतं, अजिबात नाही घरातले वाट बघत. कुटुंबीय जसं हो, चालतं काही तसं नाही. सरकार आम्हाला चाललंय काळजीची व्यवस्थित. गरजही आणि नाही. त्याची आणि आम्हाला काळीची गरज आणि नाही. आणि त्याची तुम्ही प्रशंसाही होते. सर्व्हिसिंग आज आज मुख्यमंत्र्यांची संजय प्रशंसा राऊतांचं होते. वक्तव्य नाही, ऐका. वाईट मनीषाताई वाटतं मनीषाताई त्याच्याबद्दल. प्रवीण दरेकर म्हणतात सत्तेची घाई नाही अजिबात त्यांना. संदर्भातलं वक्तव्य ऐका, म्हणजे तुमच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर त्यांच्या मिळेल चेहऱ्यावरून ते की लपत नाहीये मोहिते हो. पाटील जे दिलीप त्यांच्या मोहिते पाटील आहेत त्याला आम्ही पळवणार. राजेंद्र राजेंद्र हे जी तुमचं प्रवीण भाऊच्या चेहऱ्यावर जी घाई लागली आहे ना ती त्यांना लपवता येत नाहीये ना दुर्दैवाने. कारण ते प्रवीण दरेकरजी ते खूप तळागाळातून वर आलेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना त्यांची माझा चांगला परिचय आहे. ते विरोधी पक्ष नेते आहेत आमच्या सभागृहाचे आणि त्यामुळे त्यांना निश्चितच जे मनातून जे वाटतं ते सारखं सारखं तोंडात येतं, सारखं सारखं चेहऱ्यावर दिसतंय त्यांच्या. प्रवीण भाऊ, का मनीषाताई म्हणतात की जे तुमच्या माझ्या मनात आहे ते चेहऱ्यावर सगळं दिसतंय चेहऱ्यावर जरा. व्यवस्थित दिसतंय, त्यामुळे तुम्ही नाकारू शकत नाही. चेहऱ्यावर सारखं दिसतंय. नाही, मला वाटतं आमच्या मनीषाताईंना धन्यवाद देतो. एकटा आपण झुमोर आहोत, त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर त्याने अगदी बारकाईनं बघितलं आणि दिसलं, त्याच्यामुळे ते चांगलं भविष्य सांगू शकतील. त्याच्यामुळे त्यांनी मला ताई आम्हाला तुमचं सरकार पाडण्याची काही गरज नाही, भविष्य सांगायचं. तशा प्रकारचा आम्ही विषयही काढत नाही. आणि येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये तुमचं भविष्य माझ्या चेहऱ्यावरचं काय आहे हे तुम्हाला नक्की दिसेल. नाही, त्याच्यामुळे अतुल- आम्हाला पाडापाडीचा आता विषयच प्रवीण दरेकर अतुल लोंढे एक वेगळं बाकीत वर्तवत आहेत तिकडे. अतुल लोंढे वेगळंच बाकीत सांगतायत. आमचे काय हा असू द्या सांगू अतुल द्या. लोंढे बोला. आमच्या अतुल मित्र आहेत, त्यांना सत्तेचा फायदा हो एवढीच अपेक्षा आमची. अतुल लोंढे बोला. विचार प्रत्येक वेळेस सरकारची बाजू मांडतायत, तर त्याचं कुठेतरी फलित व्हावं असं एक मित्र म्हणून, त्यांचे बंधू म्हणून इच्छा आहे माझी. कारण सचिन अतुल सावंत लोंढे आमचे बोलून बोलून परिषदेसाठी नाव गेलं. आता आमच्या अतुल लोंढेंची तशा प्रकारची व्हावं अशी माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. आणि त्याच्यामुळे त्यांनी ताकदीनं बाजू अतुल मांडावी. लोंढे बघा, आता आमच्यावर प्रवीण टीका दरेकरांनी केली पण तरी तुमचं चालेल बाकीत अतुलजी. वर्तवलेलं आहे, त्यामुळे बाकीत तुम्ही एकमेकांचं वर्तवू शकता. हे तत्वता काढून टाका, म्हणजे जनतेच्या मनातले सुद्धा बाकी दूर होतील सगळे. हा. नाही 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 असं आहे की प्रवीण भाऊ असतील किंवा आम्ही आता सगळेजण जे आहे आपल्या पक्षाची बाजू जरी मांडत असलो तरी एक प्रामाणिकपणे हे आहे की लोकांना याच्यामधून सुटका मिळाली पाहिजे ही भावना मला वाटते प्रवीण भाऊची पण असेलच. पण आता असं आहे की देवेंद्र फडणवीस काहीतरी वेगळं बोलतात, चंद्रकांत पाटील काहीतरी वेगळं बोलतात, त्यामुळे प्रवीण भाऊवर ती मजबुरी येऊन जाते की बा आता ती लाईन जी आहे ती पुढे रेटावी लागते. नाही तर प्रवीण भाऊ अतिशय चांगले व्यक्ती आहे, मला माहिती आहे, माझे मोठे भाऊ आहेत ते. पण ती त्यांची मजबुरी तुम्ही समजून घ्या. माझ्या शुभेच्छा. आज आपण विरोधी पक्ष नेता आहात म्हणजे आपण जेव्हा कधी सरकार येईल 2034-39 तेव्हा आपण मंत्री आहात हे पक्का आहे, याच्यात काही डाऊट नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की पराचा काळा नक्कीच झालेला आहे. मंत्रिमंडळामध्ये प्रवीण भाऊ सांगतील, कारण प्रवीण भाऊ विरोधी पक्षनेते आहेत, त्यांना माहिती आहे. मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा अधिकार असतो की मंत्र्यांनी एखादा निर्णय घेतला असेल तर तो फिरवायचा किंवा थांबवायचा जो आहे तो डिस्क्रिशनरी पॉवर ऍज अ कॅप्टन ऑफ टीम, ते मुख्यमंत्री म्हणजेच सरकार, तर त्यांना तो अधिकार असतो. आणि त्यांनी तो वापरला असेल तर कदाचित ही आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये ते होते. आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये जे काही निर्णय झाले ते बरोबर आहे. स्टेजेसमध्ये. अतुल लोंढे ते बरोबर. फक्त एका छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. जर मुख्यमंत्र्यांकडे ते अधिकार आहेत हे सगळ्यांना मान्य आहे, मुख्यमंत्र्यांकडे ते अधिकार कायद्यांनी असतात, संविधानाने ते दिलेले आहेत. पण जेव्हा मंत्री स्वतः सांगतायत की त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांनी ह्याला तत्वतः मान्यता दिली म्हणून मी येऊन सांगितलं, मग ह्याला तोंडघशी वडेट्टीवारांना तोंडघशी पाडलं कोणी? ते स्वतः पाडले की यंत्रणेने पाडलं? असं आहे की जर मुख्यमंत्री साहेबांनी असं म्हटलं असतं की वडेट्टीवारांनी मला न विचारता निर्णय घेतला, तो घेतलाच कसा, तर मग कदाचित आपण म्हटलं असतं की तोंडघशी पडलं. राजेंद्र पण त्यांनी सांगितलं राजेंद्र की हे विचाराधीन आहे. पण मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं की हे विचाराधीन आहे आणि विचाराधीन आहे म्हणजे आपल्याला हे करायचं आहे. पण हे करत असताना कदाचित त्यांना अजून काही सल्लामसलत करायची असेल ॲज अ मुख्यमंत्री म्हणून, किंवा मागचा जो पहिल्या वेव्हनंतरचा दुसऱ्या वेव्हचा जो अनुभव आहे तो पुन्हा वडेट्टीवारांसोबत वेगळं बसायचं असेल मंत्र्यांसोबत. आणि त्याच्यामुळे जेव्हा वडेट्टीवारांनी जर प्रेसला सांगितलं असेल की बा हे सगळं आम्ही
परिषदेमध्ये ठरलेलं आहे, मीटिंगमध्ये सगळं ठरलेलं आहे, या अनुषंगाने आपल्या पुढे जायचं आहे. तर वडेट्टीवार हा काही त्यांना श्रेय घ्यायचं होतं म्हणून त्यांनी सांगितलं असं नाहीये. ते कॅबिनेट मंत्री आहेत, निर्णय होतात आहे, त्यांच्याच डिपार्टमेंटमधून निर्णय होतात, सगळ्यांना माहिती आहे. मुख्यमंत्र्यांनी जर तो निर्णय थांबवला असेल त्यांच्या अधिकारामध्ये राहून, तर त्यांनी काहीतरी वेगळी कुरघोडी केली आहे असंही काही नाही आहे. असं जर असतं तर मग मुख्यमंत्र्यांनी त्या व्यवस्थापन परिषदेमध्ये त्यांना ठेवलं नसतं, वेगळी परिषद केली असती किंवा स्वतः एकटेच राहिले असते आणि टास्क फोर्स मधून निर्णय घेतला असता. ते चर्चेची प्रक्रिया आहे आणि या चर्चेच्या प्रक्रियेमधून हे सगळे निर्णय येतात आहे. आता विरोधी पक्षात झालं कसं आहे की आता एक सर्वे झाला, एक छोटासा आणि त्या ब्रेक घेतो, अतुल मी सर्वेमध्ये- येतो. ही चर्चा पुढे चालू ठेवायची आपल्याला. एक छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर आपण परत भेटू ही चर्चा अशीच. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करतोय की अनलॉकच्या संदर्भामध्ये सरकारमध्ये जे काही धरसोड धोरण दिसलं याच्याबद्दल. म्हणजे आजही आज सकाळी विजय वडेट्टीवार नागपूरला बोलताना असं म्हणाले की आज दुपारपर्यंत या सगळ्या संदर्भातल्या सूचना निघतील, अध्यादेश निघेल, त्या संदर्भातला आदेश निघेल, पण अजून तरी काही कशी बातमी आलेली पाहायला मिळत नाही आहे. प्रवीण दरेकर, मगाशी तुम्हाला काही मुद्दा मांडायचा होता, पण अजूनही काही वाट बघतायत लोक की काय बंद आहे, काय सुरू राहणार, किती वाजेपर्यंत राहणार, काय नवा आदेश आला की नाही? नाही राजेंद्र, हा प्रश्न आमच्या राजकीय कुरघोड्यांपेक्षा जनतेच्या जीवन मरणाशी दैनंदिन वाटचालीशी संबंधित आहे. आता मी समजू शकतो आमच्या अतुल लोंढेंची या ठिकाणी दमछाक होते, ते सरकारला वाचवायला किंवा सारवासारव करण्याचा प्रयत्न करतात की आमचे. बोला बोला, ऐकतोय. प्रवीण दरेकरांचा आवाज. आपल्या पक्षावर नामुष्की त्या ठिकाणी ओढवतोय. आपल्या पक्षाची स्थिती महाराष्ट्रात काय होते महाविकास आघाडीमध्ये असताना याचं जरा त्यांनी खाली जाऊन सखोल परीक्षण केलं तर त्या पक्षाच्या दृष्टीने पण फार महत्वाचं राहील. यामध्ये एक उद्धव साहेबांनी दाखवून दिलंय की मी ठाकरे आहे, आणि त्याच्यामुळे ठाकरे बाणा काय असतो, तुम्हाला वाटलं की मला गृहीत धरून त्या ठिकाणी एखादी घोषणा केली तर तसं नसतं, अंतिम निर्णय मी घेणार आहे किंवा मला विचारल्याशिवाय अशा प्रकारच्या धोरणात्मक निर्णयावर बोलायची घाई करत जाऊ नका, असा नकळत त्यांनी संदेश मंत्रिमंडळातील सगळ्यांनाच दिलेला आहे. कारण आपण आज कितीही बोललं तरी ज्या पद्धतीने या तिन्ही महाविकास आघाडीमध्ये ते मुख्यमंत्री म्हणून काम करतायत, त्याच्यामुळे ते काय बेजार लेवलला काम करत असतील याची कल्पना आम्हाला निश्चितपणे आहे. आणि ठाकरे परिवाराची काम करण्याची स्टाईल ही आम्हाला माहित आहे. जिथं ते पवार साहेबांना आपला ठाकरे बाणा अधूनमधून दाखवायला विसरत नाहीत, तर तिथे त्या ठिकाणी वडेट्टीवार किंवा इतर सहयोगी पक्ष हे मला वाटतं फार दूर राहिले. नाही, पण वडेट्टीवार पूर्वी त्याच तालमीत तयार झाले. वडेट्टीवार त्याच तालमीत तयार झाले पूर्वी. त्याच तालमीत तयार झाले म्हणून त्यांनी तशा प्रकारचं धाडस केलं, परंतु त्या ठिकाणी त्यांना बॅकफुटला जावं लागलं. त्यामुळे तालीम सोडलेली आहे ना, त्याच्यामुळे ज्या तालमीत आता ते आहेत त्या तालमीत ते चालत नाही. का पक्षाने प्रोटेक्ट केलं नाही, का प्रदेश अध्यक्षांची स्टेटमेंट आली नाही, का बाळासाहेब थोरातांची स्टेटमेंट आली नाही? शेवटी तुमच्या नेत्याची सुद्धा ज्या वेळेला अहो ते सार्वसार्वीची स्टेटमेंट, तुमच्या नेत्याला प्रोटेक्ट करण्याची स्टेटमेंट आली का? 100% वडेट्टीवारांच्या पाठीशी पूर्ण पक्ष उभा आहे. प्रवीण भाऊ, तुमच्या पक्षाच्या नेत्याच्या मागे ठामपणे उभं राहायला पाहिजे होतं. 100% ठामपणे सगळे उभे आहे, पूर्ण महाविकास आघाडी उभी आहे. ठीक आहे, मी येतो अतुल लोंढे. मनीषाताई, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मनीषाताई, मला महत्वाचा मुद्दा बोल. एक लक्षात घ्या, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की इथे 3 पक्षांचं सरकार आहे, बरोबर? केंद्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार आहे, तरी देखील वेगवेगळे निदान माननीय मुख्यमंत्री मंत्र्यांना बोलण्याची तरी मुभा आहे. तिकडे केंद्रामध्ये तर मुस्कटदाबी चालू आहे. मी येतो. प्रवीण दरेकर येतो तुमच्याकडे. त्यांचं उद्या मुस्कटदाबी नाही, तोंडामध्ये ठुसूनच ठेवलाय रुमालताई. मुस्कटदाबी नाही, तोंडामध्ये डोळाच भरून ठेवलेला आहे. बोलण्याचा काही प्रश्न येत नाही. केंद्रामध्ये पण रामदेव बाबांच्या बद्दल काय चाललंय? प्रवीण भाऊ, हे महाविकास अतुलजी, मला तुमची आणि तुमच्या पक्षाची काळजी आहे आणि त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करा. महाविकास आघाडीचा त्यांना त्यांनी सरकारला पाडलेला आहे, त्याबद्दल पण आपण एखादा शो करावा राजेंद्रजी. खेडला आज पंचायत समितीच्या सभापतीवरनं राऊत साहेबांचं स्टेटमेंट जरा अतुलजी ऐकून घ्या. बोला अतुल लोंढे.
प्रवीण भाऊ, हे सरकार म्हणजे ठाकरे बाणा, नाना का बाणा आणि शरद पवार साहेबांचा पवार का पॉवर, तीन तीन महाविकास आघाडी झाल्यामुळे अडचण अशी झाली आता आपल्याला म्हणजे तुमचे सगळे जे नेते आहे करावं तर काय करा. आम्हाला अजिबात पुन्हा आम्हाला अजिबात अडचण नाही. बंगालमध्ये अजून अडचण झाली फार मोठी. तिथे एवढी ताकद लावली, सगळं लावलं, सीबीआय अहो, घेऊन बंगाल गेले, तुमचं IT घेऊन महाराष्ट्रात गेले, असतील. ईडी घेऊन गेले, अहो, आरओसी घेऊन बंगालमध्ये गेले, शून्य झालं, काय ते शून्य. सगळं घेऊन गेले. तर तिथेही तुमचं काही जमलं नाही, इथेही अडचण झाली आहे. आता लोकांना हे कळलं की आता IT महाराष्ट्रामध्ये 356 लावू. आता बघा तुम्ही सचिनचं नाव आहे सांगितलं, इकडे राज्यपालाचं सचिवालय सांगता आमच्याकडे एक यादी आली नाही. विरोधी पक्षनेते सन्माननीय आपण संविधानिक पदावर आहे, आपण पश्चिम सांगता सचिनचं नाव आहे, बंगालचं म्हणजे ममताच्या यादी आहे. विजयामध्ये म्हणजे बघा तुम्ही किती प्रयत्न सुरू आहे तरी काही फरक पडत नाही प्रवीण भाऊ. पण तरी तुम्हाला किल्ला लढवावा लागतो. नाही, हे म्हणतात तिकडे शून्य मिळाला. पण एक ऐका हा document हे सगळं खरं आहे. हा ऐका document अतुल लोंढे ऐका ना, एवढंच आहे की अतुल लोंढे ऐका महाराष्ट्र परिषदेचे विरोधी पक्ष अतुल लोंढे ऐका, सचिनचं नाव आहे विषयांतर आणि नको व्हायला. राज्यपालाचं ऐका सचिवालय ऐका आमच्याकडे यादी आली नाही. हे मात्र आता सिद्ध झालं राजेंद्र. नाही ऐका ना, एक राज्यपालाला यादी विषयांतर आलेली नको आहे व्हायला. एक आणि शेवट तिथून खोटी माहिती वेळ कोर्टामध्ये जाते संपत आली, आहे. विषयांतर हे काही नको व्हायला. मला परत विचारायचं अतुल लोंढे, मगाशी जो मुद्दा मी ब्रेक नंतर उपस्थित केला की सकाळी नागपुरात पुन्हा वडेट्टीवार म्हणाले की दुपारपर्यंत आदेश निघेल. महाराष्ट्रातली त्याचा जनता काय वाट विचार? बघतीये, महाराष्ट्रातली जनता वाट बघतीये. मनीषाताई जसं म्हणाल्या की लोकांना वेठीच धरायचं नाहीये. आपण मागच्या वेळेसारखं ठप्प नव्हतं ठेवलं, उघड्या करत गेलं दुकानं. पण जर काही वेळापुरती ती दुकानं उघडी झालेली असतील, पण व्यापाऱ्यांचं काही मोठं नुकसान आहे. काही व्यापारी म्हणतात नाही सरकारने उघडं करून दिला तर आम्ही स्वतः उघडे करू, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे करा. म्हणजे ही परिस्थिती कशाला आपल्याला आणायची आहे? आदेश आलाय का तुमच्यापर्यंत? काय आला असेल तर पाठवा, म्हणजे आपणही बातम्या करू. कारण वडेट्टीवार सारखं सांगतात की निघतोय आदेश म्हणून. नाही, असं आहे, मी तुम्हाला सांगितलं राजेंद्रजी की त्या आपत्ती व्यवस्थापन परिषदेमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आपत्ती व्यवस्थापन मंत्री सगळेच आहेत. त्यांच्यामध्ये तो निर्णय झालेला आहे. कदाचित मुख्यमंत्र्यांना पुन्हा व्हेरीफाय करायचं असेल, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांना व्हेरीफाय करायचं असेल की मागच्या वेळेस फर्स्ट वेव्ह नंतर आपण विरोधी पक्षांनी जो लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला, या सरकारमुळे तुमचा धंदा बुडतोय. तर सरकार समोर आता मूळ मुद्दा कसा आहे की व्यापार पण महत्वाचा आहे आणि लोकांची जीव पण महत्वाची आहे. आणि याच्यामध्ये प्राथमिकता द्यायची असेल तर लोकांच्या जीवाला द्यावं लागेल, कारण जीव जान आहे तो जहान आहे. जिवंत राहिले तर व्यापार करतील. याच्यामध्ये संभ्रमामध्ये कदाचित मुख्यमंत्री असतील, अजून व्हेरीफाय करत असतील. पण हा निर्णय तत्वता जो आहे तो झालेला आहे, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. आता ते आज काढतात, उद्या काढतात किंवा कशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडाफार बदल करून घेतात का, मग ते वडेट्टीवारांना काही बोलतात का, उपमुख्यमंत्र्यांशी पुन्हा ते सल्ला मसलत करतात का, या दोन्ही मंत्र्यांशी, आणि काय कशा पद्धतीने करता येईल. पण लोकांना रिलीफही द्यायचा आहे आणि लोकांच्या जीविताची काळजी पण करायची आहे. कालच्या त्या एक प्रकारावरून आपण विचार आहे. अजिबात विसंवाद नाही असं म्हणायचं? एवढं सगळं घडून देखील विसंवाद नाही असं म्हणायचं? कारण आज सकाळपर्यंत वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत मंत्र्याकडून, म्हणून विचारतो. प्रवीण भाऊ आणि देवेंद्र भाऊ हे विरोधी पक्षनेते राहतील, आहेत, होते, राहतील, याच्यामध्ये पण आपल्याला काही डाऊट नाही आहे. प्रवीण भाऊ बोला. 100% एकदम नाही, मला वाटतं विसंवादातून सुसंवाद आहे. म्हणजे दोघांनी ठरवून समजून उमजून केलं. अशाच आविर्भावात त्या ठिकाणी आमचे मित्र अतुल लोंढे बोलतायत. आणि अतुलजी, आम्ही विरोधी पक्ष नेते तर 100% राहू. आपण कोण राहणार याचा विचार करा. कारण आम्ही मंत्री होऊ किंवा आमचं सरकार येईल, त्यापेक्षा आपण स्वतःची काळजी करा. आणि मला वाटतं ते फार तुमच्या हिताचं आहे आणि त्याची काळजी घ्या. पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी दिली आहे, ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे ते पुढे करू. आमच्या विरोधी पक्ष नेत्याची अजिबात काळजी करू नका तुम्ही अजिबात काळजी नाही, अजिबात काळजी नाही. शुभेच्छा. तुमच्या ऐका जरा, मी तुम्हाला बोलत असताना बोललो. तुम्ही जरा आजचं संजय राऊत साहेबांचं पुण्याचं स्टेटमेंट जरा तुम्ही ते बघत असता, टीव्ही वाचा. त्यांनी सांगितलं महाविकास आघाडी वगैरे आम्ही काय बघणार नाही, दिलीप मोहिते पाटलाला त्याचा धडा शिकवू. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी असो नाही तर नसो, जेव्हा विधानसभा होईल तेव्हा आडवं करू. याची जरा तुम्ही काळजी घ्या ना. मला वाटतं आपल्यात काय होतंय ना, आणि भारतीय जनता पार्टी, अतुल भाऊ एवढा मोठा पक्ष या देशाचा ना, की त्यांनी 2 खासदारापासून आज पूर्ण देशाची एक महाती निर्विवाद सत्ता घेतली आणि देशात 2-4 राज्य सोडली तर सगळीकडे भारतीय जनता पार्टी आहे. त्याच्यामुळे त्याची चिंता नाही आहे. ठीक आहे, तुम्ही नाही ठीक आहे, मुद्दा इतकाच आहे. वेळ संपला आता. ठिकाणी नाहीये. जाऊ 70% की 80% काय राहिले याची चर्चा परत एकदा कधीतरी करू. मुद्दा इतकाच आहे की या सगळ्यामध्ये सरकारने आता जनतेला कुठेतरी दिलासा देण्याची गरज आहे. नाही, दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे सगळ्यांनी सबुरीने घ्या.
नाही, लोकांचे अरे जीव काँग्रेस वाचले पाहिजेत. संपुष्टात येतंय. अरे आम्ही तुम्हाला आम्हाला दिलासा मिळाला पाहिजे. आता फक्त आम्ही 2 वर कधी आलो नाहीये. ऐका ऐका आमच्याकडे ऐका 5 अतुल लोंढे ऐका आम्ही 2 वर कधी आलो नव्हतो. अतुल लोंढे ऐका ना. त्यामुळे अतुल लोंढे ऐका. काँग्रेसची चिंता सोडा. अतुल लोंढे ऐका ना. चिंता सोडा. पंतप्रधानांना सांगा ऐका ऐका वेळ संपला माझा. ऐका अतुल लोंढे प्रवीण दरेकर ऐका. दोघांनी पण ऐका ना. दोघांनी पण आता जरा तत्वता माघार घ्या. लोक मरतात आहे. ऐका ऐका दोघांनी पण तत्वता माघार घ्या आता. सत्तेत आहो असं सांगता. नाही, नाही, ऐका. जबाबदारी घ्या. दोघांनी- लोकांनी सत्ता दिली आहे तर लोकांच्या जीविताची जबाबदारी पण घ्या. अतुल लोंढे ऐका. इंजेक्शन काल नागपूर हायकोर्टाने राजेंद्र ऐका ऐका माझा वेळ संपलाय. ऐका त्या मुद्द्यावर वेगळे परत जाऊ आपण. अतुल लोंढे ऐका. आता तत्वता माघार घ्या. कारण तत्वता शब्द सगळ्यांना खूप आवडलेला राजकारण्यांमध्ये आणि सगळीकडेच कालपासून चर्चा होते. त्यामुळे तत्वता माघार घ्या. दोघांनी तत्वता माघार घ्या आणि त्याच्यातनं मनीषाताई जरा काहीतरी तत्वता शब्द बाजूला काढून मार्ग काढायला सरकारला सगळे मिळून सांगा. म्हणजे जनतेच्या मनामध्ये कालपासून जो तत्वता संभ्रम निर्माण झालाय तो दूर होईल आणि थोडासा दिलासा मिळेल अशी आशा करूया. धन्यवाद प्रवीण दरेकर, मनीषा कायंदे आणि अतुल लोंढे, तुम्ही आलात आणि चर्चेत सहभागी झालात. सरकार पुढे नेमका मार्ग काय काढते बघूया. त्यामुळं ही चर्चा तत्वता इथं थांबू आणि सरकार निर्णय घेईपर्यंत पुढचा पाठपुरावा करत राहू. नमस्कार.